तर हॅलो नमस्कार, मी फोटोवाला स्वप्न्या. आज आम्ही चाललोय फार्म हाऊसला. ठरल्याप्रमाणे काय काय जणांनी डच्चू दिलाय, पण आम्ही ठरल्याप्रमाणे निघालोय. तर पुढे काय काय यंत्रणा आहे ते तुम्ही बघत राहा. बिळाशीत आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि तिथून पुढे निघालो. आमच्या गँग मधला एक कार्यकर्ता होता शेडगावडे, त्याला आम्ही घेतला आणि सटाकलो. तिथनं पुढे आम्ही निघालो गुळीगत. कवा रेस्टॉरंट जवळ येतंय असं आम्हाला झालतं. या हायपाय रस्त्यामुळे आमची गाडी झाली स्लिप. मग आम्ही तिघ जण ढासळलो. बिर्याणीचं पातेलं आणि रश्श्याची किटली खाली पडली. आता म्हणलं रस्त्यात मिक्स झाले, पण तसं काय झालं नाही. तसंच उठलो आणि आम्ही चालू केला पुढचा प्रवास. हा घाट संपून आम्ही वरती आलो आणि आम्ही पोहोचलो आमच्या मेन डेस्टिनेशनवर. ह्यो आहे तो सगळा टॉपचा विषय. इथं पोचलो. पहिला म्हटलं बिर्याणी खाऊन घेऊया. बिर्याणीचं पातेलं खोललं, बघतोय तर काय हा शेवट. मग काय सगळ्या कार्यकर्त्यांनी फणसाच्या बाजूला बसून बिर्याणीवर ताव मारला. मग आम्ही जरा पण नव्हे करता डायरेक्ट गेलो स्विमिंग टँकवर आणि पहिल्यांदा मीच पाण्यात उतरलो. आणि पाणी तर अगाय आईस बातच. मग आम्ही तो फुल एन्जॉय केला. कार्यकर्त्यांनी धिंगाणाच केला. मग आम्ही फिरायला आलो बाहेर. फायनली डन, संपला विषय. चला. मग आम्ही कांगारोला भेटलो. कांगारो म्हटलं माझ्यासारखं करा. परत फार्म हाऊसवर जाता जाता पडला अंधार. आता म्हटलं बिबट्या येतोय का काय, पण तसं काय झालं नाही. आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसवर पोहोचलो. ह्यो हाय फार्म हाऊसचा नाईट व्ह्यू. आया पैसे फिटी कार्यक्रम. मग आम्ही रूम मध्ये आलो आणि केला डान्स सुरू. हा बघा आता आमचा आगळा वेगळा डान्स. आम्ही सगळ्या जणांनी मनसोक्त फुल एन्जॉय केला. मग आम्ही जेवण करून शेकायला गेलो. शेकून जरा मजा मस्ती करून मग आम्ही झोपायला गेलो.